महाराष्ट्रात राजकारणाचा स्तर खालच्या भाषेत एवढा घसरला की त्याचं कुठल्या शब्दात वर्णन करावं हे कळत नाही. काल परवा भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले, रोहित पवार हे बाबाच्या मांडीवर खांद्यावर बसून आमदार झाले आणि दुसऱ्यांदा काकांनी दुर्लक्ष केल्यामुळं जेमतेम पोस्टल मतावर विजयी झाले. पण गिरीश महाजन साहेबांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, 2019मध्ये तुमच्या 10 खात्याच्या मंत्री असणाऱ्या उमेदवाराला याच रोहित पवारांनी 40,000 मतांनी लोळवले, पराभूत केले आणि 2024मध्ये सुद्धा तेच घडणार होतं. पण तुमची वोट चोरी, तुमचा EVM घोटाळा आणि तुमचे दुबार मतदार यामुळे निसटता का होईना रोहित पवारांचा विजय झाला. तेव्हा स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून ह्या गोष्टी गिरीश महाजनांनी बंद केल्या पाहिजेत. महाजनांना एवढा राग का आला? त्याचं कारण रोहित पवारांनी उचललेला आवाज. जामनेरमध्ये ज्या गोष्टी घडल्या, जामनेरमध्ये गिरीश महाजनांची पत्नी आणि काही नगरसेवक, जे माणूस ॲडव्होकेट आहे, वकील आहे, त्याची कॉलर धरून त्याला बळजबरीने अर्ज माघारी घ्यायला लावण्याच्या जेव्हा चित्रफित बाहेर फिरल्या, सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आणि त्यावर रोहित पवारांनी आवाज उचलला. याला बिनविरोध म्हणत नाहीत. अरे बिनविरोध निवडणुका घ्यायच्या तर त्यामध्ये अण्णा हजारच्या आंदोलनानंतर त्या मशीनमध्ये नोटाचा एक अधिकार आलेला आहे. नोटाला तुम्ही गृहीत धरणार की नाही? जर आम्हाला कुठल्याही पक्षाला मतदान करायचं असेल तर आम्ही नोटाचा वापर करू शकतो. तेव्हा तुम्ही बिनविरोध निवडून येताच कसे? हाही प्रश्न मूलभूत आहे. तेव्हा गिरीश महाजनांनी शांत डोक्याने विचार करायला पाहिजे की 2019मध्ये तुमच्या 10 खात्याच्या मंत्र्याला याच रोहित पवारांनी आजोबाच्या खांद्यावर कडेवर खेळून का होईना 40,000 मतांनी लोळवलं. याचीही जाण ठेवा. आणि 2019मध्ये जर तुम्ही म्हणता 2025मध्ये जर म्हणता काकाचे दुर्लक्ष झाले, काकाचं दुर्लक्ष झालं असलं तरी पोस्टल मतावर का होईना रोहित पवार शेवटी विजयी ठरले. तेही तुमची वोट चोरी होती म्हणून. तुमची वोट चोरी नसती तर त्याहीपेक्षा अधिक मताधिक्यानं रोहित पवार विजयी झाले असते.